आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती। सूत्रांची माहिती आहे, सावंतांच्या कार्यकाळामध्ये साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर। सार्वजनिक आरोग्य विभागाने योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त असतं। चुकीची गोष्ट थांबली पाहिजे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। शिंदेंच्या कार्यकाळामधील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर रोहित पवारांकडून देखील फडणवीसांचं अभिनंदन। रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। आरोग्य विभागामधील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाई होणार। वसंत मोरेंनी केलेल्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया, नुकसान करणाऱ्यांच्या पक्षाकडून वसुली व्हावी, कोर्टानं सांगितलं। तोडफोडीवरून अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांनी आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारांवर कारवाई करावी, वसंत मोरेंचं अजित पवारांना उत्तर। पालकमंत्री अजित पवारांनी शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचा सल्ला। माझ्यावरती गुन्हे दाखल होणार असतील तर बिनधास्त होऊ देत, पण त्याच्याबरोबर या शहरामध्ये जे काय दिवसेंदिवस गाड्या फुटतात आहे, कोयता गँग फिरतीये, मर्डर चालू आहे दिवसा ढवळ्या, ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी पालकमंत्री म्हणून कारवाई कराव्यात। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश आहेत। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे देखील निर्देश। छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा अपमान केला जात असेल तर अशा लोकांची मुंडकी छाटून कालीमातेच्या गळ्यामध्ये मुंडमाळा घातली पाहिजे। कालीचरण महाराज यांची संतप्त प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर पोलिसांना तक्रार देणार। कुटुंबाला धमकी येत आहेत। काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार, पल्लवी कोरटकरांचा आरोप आहे।